आणि अशा प्रकारे युद्धाच्या पहिल्याच दिवशी निर्जर ध्वंसीला यमसदनास पाठवून देवसेनेने विजय प्राप्त केला होता। युद्धभूमीवर आता देवसेनेचाच जय जयकार होत होता। नारायण नारायण। मार्तंड भगवंत जय हो, मार्तंड भगवंत जय हो, मार्तंड भगवंत जय हो। देवा, आपण जे दायित्व माझ्यावर सोपवले होते ते मी पूर्ण केले आहे। युद्धाच्या प्रारंभी पहिल्याच दिवशी देवसेनेचा विजय झाला आहे। देवसेनेचा विजय होणार हे निश्चितच होतं। देवा, देवसेनेला आपण जे बळ दिले त्यामुळेच हे शक्य झाले आहे। त्यावेळी देवसेनेला आपण जर धीर दिला नसता तर हे अशक्य होते। या युद्धामध्ये अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की देवसेनेचा पराभव होतोय की काय अशी चिंता वाटू लागली होती। कितीही संकट आली असती तरी विजय हा अखेर देवसेनेचाच होणार होता। कारण अशुभावर मात करण्यासाठी सर्वजण एकत्रित आले आहेत। होय देवा, देव आणि दैत्य यांच्यातील युद्धाच्या पहिल्याच दिवशी देवसेनेचा विजय झाल्यामुळे त्यांचं मनोबल निश्चितच वाढणार आहे। आणि अशामुळे सर्व दैत्य सेनेचा नाश होणार आणि त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना योग्य ते शासन मिळणार ह्यात शंका नाही। ह्या विजयासाठी मी सर्व देवसेनेचे अभिनंदन करतो। इंद्रदेव, काय झाले? देवा, या युद्धात माझा विजय झाला खरा, पण पण काय इंद्रदेव? पण देवा, या युद्धामध्ये देवसेनेची अपरिमित अशी हानी झाली आहे। अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। देवसेनेच्या शिबिरात जिथे बघावं तिथे शिबिरं ओस पडली आहे। आता काय करावं असा प्रश्न सर्वांना पडला आहे।